या अस्मिता परिषदेचे प्रमुख सूत्रधार आमचे मित्र बंडू नगराळे, या सत्रात आताच बोलून गेलेले सर्वजित बनसोडे, डॉक्टर कैलास नगराळे, बंडू नगराळेंच्या सोबत गेली महिनाभर राबणारे सगळे सहकारी, सभागृहात बसलेले, मला परिचित असलेले मित्रवर्य खुशाल तेलंग, देशक खोब्रागडेजी, प्रशिक आनंद, मृणाल कांबळेजी, बांधवांनो आणि भगिनींनो, डॉक्टर कैलास नगराळेंना मी विचारलं, तुम्ही काय करता हो? तर म्हणजे मी दंत चिकित्सक आहे म्हणे. पण भाषणात तर त्यांनी इतके ठोसे मारले की एकही दात ठेवला नाही. उरले सुरले काही दात उरले असतील तर ते सर्वजित बनसोडे यांनी पार लंबे करून टाकले. दोन्ही वक्ते छान बोलले. तुम्हाला आवडावं, तुम्हाला एक दिशा द्यावी याचा त्यांनी बिंबीच्या देठापासून प्रयत्न केला. ही माणसं, ही पिढी त्या अर्थानं दृष्टी आहे. आयोजन ज्यांनी केलं ते पण मनात तर त्यांची सातत्यानं खतखत असते. त्या व्यक्ततेला त्यांनी या परिषदेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं व्यक्त केलं. शंभूराजे बलिदान दिवस, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी आणि मान्यवर कांशीराम यांची जयंती, या तिन्हींचं एक पूज्य स्मरण या अर्थाने या परिषदेचे आयोजन आहे, अशी भूमिका मला बंडूभावांनी सांगितली. त्यांनी हे काय एकत्रीकरण केलं हा त्यांचा हक्क आहे. शंभूराजे हे तर इतिहासातलं एक स्वर्णिम पान आहे. पण मी भाग्यवान आहे की दुर्दैवी आहे मला माहिती नाही. बॅरिस्टर साहेब आणि कांशीराम या दोघाही महानीयांचा मला सहवास लाभलेला आहे. बॅरिस्टर साहेब थोडंसं धार्ष्टे होईल, पक्ष आणि प्रिय दोन्ही अर्थाने मी त्यांच्या निकट होतो. मान्यवर कांशीराम यांचा पक्ष म्हणून नव्हतो, पण एक पत्रकार या नात्याने मी त्यांच्या प्रसंगोत्पात 5 की 6 मुलाखती घेतल्या आणि ते मला मुलाखत द्यायला काय उत्सुक असायचे. आणि ती मुलाखत घेताना ते अडचणीत येतील असं मीही कधी देत नव्हतो. लोकमतच्या पहिल्या पानावर त्यांची मुलाखत यायची. हा माझ्या सख्याचा मुद्दा झाला. जन्मशताब्दीच्या निमित्तानं बॅरिस्टर साहेबांच्या विषयी, मुळात हे त्यांचं जन्मगाव आहे, ही त्यांची प्रारंभाची गर्भभूमी आहे, किंबहुना हा त्यांचा प्रारंभ बिंदू आहे. त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या समाज कार्याचा हा स्वर्णिम असा प्रारंभ आहे. बॅरिस्टर साहेबांच्या विषयी आज बोलण्याचं कुठलंही औचित्य नाही आहे. पण एक मला नवल वाटतं की ज्या बाबासाहेबांच्या विषयीचं आपलं पिढ्यानं पिढ्या ऋण संपणार नाही, त्या बाबासाहेबांनी
अनेक हयात असताना सुद्धा हे आपण मान्य केलं पाहिजे बरं की इंडिपेंडंट लेबर पार्टी पासनं बाबासाहेबांचा जो राजकीय प्रवास होतो आणि तो वेळोवेळी प्रसंगचं महत्व आणि महत्ता लक्षात घेता मग ती शेड्यूल कास्ट फेडरेशन असा वळसा देऊन जेव्हा ती रिपब्लिकन पक्षाकडे वळण घेते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी मला नवल वाटतं कधी कधी की 1955ला बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बॅरिस्टर साहेबांना जनरल सेक्रेटरी नेमावा, ज्यावेळेस की समाजामध्ये त्यांच्यापेक्षा अधिक सुशिक्षित, अधिक दृढ, अधिक पक्व, काय काय सांगू शकतील अशा अनेक विशेषणांनी ते पूर्ण होते. तरी बाबासाहेबांनी सगळ्यांना बाजूला करून स्वतः आपण अध्यक्ष झाले आणि बॅरिस्टर साहेबांना 1955ला त्यांनी जनरल सेक्रेटरी केलं. आणि त्यावेळेस बॅरिस्टर साहेबांचं वय अवघं 30 होतं. म्हणजे 30 वर्षाच्या एका तरुणाला बॅरिस्टर साहेबांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी करणे ही साधी बाब नव्हती, अजिबात साधी नव्हती. आणि दीक्षेच्या 15 दिवस आधी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या संबंध लोकांना त्यांनी बाबासाहेबांनी दिल्लीला बोलवावं आणि सांगावं त्यांना की मी 15 दिवसाच्या नंतर नागपूरला दीक्षा घेत आहे. याचा अर्थ मी 15 दिवसानंतर शेड्यूल कास्ट राहणार नाहीये. तिथेच त्यांनी हेही सांगितलं की मी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करणार आहे. मी आज सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या समोर बोलतोय. त्यावेळेसचा तो अत्यंत आवडीचा शब्द होता CEC, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी. CECच्या संबंध मान्यवर सदस्यांना बाबासाहेब म्हणतात आहेत की मी इथे माझ्या मनातलं सांगितलंय. मी देशातल्या लोकांना खुले पत्र सुद्धा मी लिहिलेलं आहे की मला आता शेड्यूल कास्ट फेडरेशनला वाइंड अप का करायचं आहे आणि मला ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची स्थापना का करायची आहे. त्यावेळेस बॅरिस्टर खोब्रागडे हे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी होते. 14 दिवसानंतर त्यांनी नागपूर मुक्कामी आणि नंतर 2 दिवसानंतर चंद्रपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 2.25 महिन्यात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पिढ्यांवर आभाळ कोसळलं आणि बाबासाहेब त्यानंतर नाहीत. त्यानंतर काय घडलं हा सगळा इतिहास असेल. पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की 57ला जे दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस बाबासाहेबांच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अध्यक्ष झाले होते. म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं पूर्ण नेतृत्व हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्याकडे आलेलं होतं. आणि बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात 1957ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्रातनं 1-2 नव्हे 6 खासदार निवडून गेले होते. 2-4 आमदार नाही 23 आमदार निवडून गेले होते. हा इतिहास आपल्याला पुसता येत नाही. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे महाराष्ट्रातनं 6 आणि इतर राज्यातनं 9 खासदार निवडून गेले होते. नंतर काय काय घडत गेलं त्याची खूप शल्यचिकित्सा दंत चिकित्सक
डॉक्टर नगराडे यांनी केली आहे. फार रागावले आहेत ते. त्यांचं खरं तर वेगळं व्याख्यान ठेवायला हवं होतं. अधिक जितका संताप काढायचा होता त्यांना काढू दिला असता. कांशीराम यांचा मी काही खूप त्यांच्या मोहात होतो असं नाही आहे, पण जी माणसं आपल्याला आवडतात त्यांचीच आपण गुणवत्ता मान्य करावी. जी माणसं आपल्याला आवडत नाही त्यांच्या अजिबात गुणवत्तेकडे सुद्धा ढुंकूनही पाहायचं नाही, असा दुजाभाव करता येत नाही. कांशीरामांचं एक वैशिष्ट्य आम्हाला कोणालाच नाकारता येत नाही. त्यांच्या राजकीय मीमांसेच्यावर आपली दोन मतं असू शकतात, कदाचित विरोधात मत असू शकतो. आजचं हे मंचक त्या सगळ्या विषयांचं उहापोह करण्याचं नाही आहे, पण एक मान्य केलं पाहिजे की जालंधर पासनं 7-8 किलोमीटरच्या एका छोट्याशा गावी जन्माला आलेला रामदासी पंथाचा पगडीधारी शीख कुटुंबातला सगळ्यात म्हणजे 8 मुलांचं ते कुटुंब होतं. त्यात कांशीराम सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे पुत्र होते. त्यानंतर अजून 7 भावंड. लहानपणी कांशीराम हे पगडीधारक होते. आज आपल्याला त्यांचं चित्र शिखाची पगडी आणि दाढी नसलेलं जरी दिसत असेल, बाकी त्यांच्या सगळ्या भावंडांची पगडी घातलेलेच आहेत. शीख कुटुंबातला एक तरुण MSc झाल्याच्या नंतर पुण्याला नोकरीला येतो. त्याला थोडीशी एक बाजू अजून आपण तुम्हाला सांगतो की या कांशीरामांच्या गावापासून जे जालंधर आहे ना, तिथे लाहोरीराम बाली यांचाही जन्म झालाय. आज लाहोरीराम बाली यांना विस्मरणात टाकला आपण. हे कांशीराम आणि ते लाहोरीराम LR बाली म्हणून जी प्रसिद्ध आहेत, त्यांच्याही जीवनाचा इतिहास खूप मोठा आहे. पण आज कांशीरामवर आपण होतो. पुण्याला नोकरीला केल्याच्या नंतर हे ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचून ते इतके परावर्तित झाले वगैरे जे सांगतात, झाले असतील. 1965ला त्यांनी नोकरी सोडली. 57ची ती राजकीय क्रांती कांशीरामांनी पाहिली नाही असं नाही म्हणता येत. ज्या 57ला महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये 6 खासदार निवडून येतात, ती राजकीय संबंध घडामोड कांशीरामांच्या नजरेतून गेली असेल असं नाही म्हणता येत. 1964 जे अजूनही राजकीय पृष्ठभागावरून विस्मरणात टाकता येत नाही, ते भूमिहीनांचं आंदोलन. केवळ महाराष्ट्रामध्येच 4.25 लाख लोक, आज 140 कोटी आहोत आपण. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 40 कोटी होतो. 1964ला फार तर 60-70 कोटी असू. सगळे तुरुंग भरलेले होते. सिनेमा थिएटरमध्ये लोकांना ठेवलं होतं. रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरवर होते. केवळ महार नव्हते, जेवढ्या छोट्या जाती होत्या त्या सगळ्या होत्या. ते 1964 ते महान आंदोलन कांशीरामांनी पाहिलंच नव्हतं असं नाही म्हणता येत. एका पुस्तकाला सगळं तुम्ही श्रेय देत असाल. आता ते का असं इतिहासात नमूद करत नाही तो माझा भाग नाही आहे. पण 1964 इतकं महान भूमिहीनांचं आंदोलन ज्या महाराष्ट्रात होते त्याच महाराष्ट्रातील पुण्यामध्ये कांशीराम राहतात. तिथे सांगतात की दिनभाना प्रकरण घडलं आणि त्याच्यावरून त्यांनी ठीक आहे जे काय घडलं असेल, पण 64 ते महान आंदोलन त्यांनी पाहिलं नाही. इतकं विस्मरणात नाही टाकता येत. नका ते श्रेय. पण एक मान्य मी करतो कांशीरामांचं,
की जे काही त्यांना वाय झालं असेल, जे काही त्यांना साक्षात्कार त्यांना झाला असेल, त्यातनं एक माणूस ज्याला पार्श्व नाही, ज्याला जातीचा गंध नाही, ज्याच्या नात्यागोत्यातलं कोणी नाही, ज्याच्या आडनावाचं कोणी नाही, ज्याच्या दूरपर्यंत रक्ताचं नातेवाईक कोणीच नाही, ज्याला ओळखणारही कोणी नाही, तो एक कांशीराम नावाचा माणूस विचार करतो की नाही, मी या कार्यालयात येणं बंद करेन, मी सरकारी कर्मचाऱ्यांचं संघटन बांधेन आणि असं बांधेन की ते चमत्कार घडेन. ही जी किमया आहे, ही जी तथागतापासून अशी प्रवाहित होते, हो जो संघ या शब्दामध्ये त्याचा संबंध साठवणं आहे, ती जेव्हा विस्मरणात जाते तेव्हा मी अनेकदा एकांतामध्ये हरवून जातो. संघ ही कल्पना आमची आहे राजा, संघटन कौशल्य हे आमचं आहे रे. एक माणूस काय करू शकतो हे आम्ही शिकलो रे. कदाचित कांशीरामांपासून जर काही शिकायचं असेल, त्यांनी आपल्या मूळ राज्यामध्ये समजा केलं असतं तर मी मान्य केलं असतं की त्याच्या रामदासी पंथाच्या लोकांना आधी त्यांनी जोडलं. त्यांनी पुण्यात सुरू केलं, पुण्यात ती संघटन बांधलं, पहिले परिषद पुण्यात घेतली. लोक त्याच्या जातीचे नव्हते तरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांची अशी लाखोंची माळ बांधली. हे जे संघटन कौशल्य आहे ना, काही जर आपल्याला कांशीरामांपासून शिकता येत नसेल, संघटन कौशल्य आपल्याला बाद नाही करता येत. आपल्या चळवळीतलं हा प्राण आहे. कांशीरामांनी आदेश देऊन लोकांना नाही बांधलं. कांशीरामांच्याकडे कुठली पार्श्व नव्हतं, असं कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं त्यांना. कांशीरामांच्या विषयीची भक्ती वगैरे नाही मला, अजिबात नाही असा मुद्दा माझ्या डोक्यात. पण त्यांच्या संगीतन कौशल्यावर तर फिदा झालंच पाहिजे. आणि ती जी म्हणजे, आणि मग त्यांनी जे चमत्कार करत गेले, 4-4 वेळा एका सामान्य शाळेतल्या शिक्षिकेला उचलून, आता ती शिक्षिका आता काय झाली ते जाऊ दे, काय चमत्कार केले आता त्या भगिनींनी, हा मुद्दा वेगळा आहे. पण दिल्लीतल्या एका सामान्य शाळेतल्या एका शिक्षिकेला उचलून त्यांनी दुसऱ्या राज्यात मुख्यमंत्री पदावर म्हणे एकदा नाही 4दा. त्या अर्थानं समजा बंडूभाऊंनी स्मरण करत असतील, काय वाईट नाही. आज मला विषयात बांधण्याचा यांनी प्रयत्न केला. सांप्रदायिक विडख्यात सापडलेली लोकशाही आणि मुक्तीचं आंबेडकरी चिंतन, शब्द तर असे बंबाळ टाकतात, असे साधा साधा बोलायचंच नाही असं. आणि एक तर मला हे मान्य करावं लागेल, तुम्ही हातबीत काही वर नका करू, पण तुमच्या माझ्या जीवनात जे काही सुखाचे, सुखावतेचे, प्रसन्नतेचे, थोडे आनंदाचे, स्वप्नांचे जर दिवस आले असतील ना, ते केवळ लोकशाहीमुळं. आणि ही लोकशाही मरत आहे, ही लोकशाही अडचणीत आहे, ही लोकशाही विडख्यात आहे, हा आपला विषय नाही व्हायला पाहिजे. ही आपल्या विवंचनेचा, आपल्या अस्वस्थतेचा, आपल्या विचारचक्राचा, आपल्या रोजच्या चर्चेचा, कारण ही गेली तर पहिली कुऱ्हाड आपल्यावरच येईल, त्या काळजीचा विषय आहे. हा भाषणाचा विषय नाही आहे.
कारण हे स्पष्ट आहे, हे जे काही प्राप्त झालं, हा व्यवस्था बदलायला ती लोकशाहीमध्ये जी बदलून गेली, मनुस्मृतीच्या कायद्यातून ती संविधानाच्या कायद्यामध्ये जी परावर्तित करण्यात आली, जी केवळ 200 वर्षाच्या इंग्रजांच्या पारतंत्र्यातून नाही रे बाबा, हजारो वर्षाच्या पिढ्यानं पिढ्या ज्यांचं आमच्या व्यवस्थेवर पारतंत्र्य होतं, त्यांच्या विडख्यातून आम्हाला जिने स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याला जे विशेषणात्मक नाव आहे ती लोकशाही. तिथेही मग म्हणतात बाबासाहेब, ते नका सांगू म्हणतात मला अब्राहम लिंकन वगैरे, ते फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, अरे नका सांगू म्हणतात मला. हे लोकशाही कशी होती ते अब्राहम लिंकन सांगतात, हे बाबासाहेब म्हणतात. बरं, लोकशाही कशासाठी हे सांगा म्हणतात. आणि ही लोकशाही कशासाठी जेव्हा आपण असं म्हणतो, आणि ती आज 77-78 वर्षापर्यंत चालू आहे, आणि तिथे जी गोम आहे, आणि तिथेच बाबासाहेब, कारण या विषयाला जर समजा, या विषयाला आपण जर अशा अर्थानं समजा आपण विचारात घेतलं की इतरांना समजा पिढ्याने पिढ्या ज्यांचं राज्य होतं, केवळ लिखित राज्य नव्हतं तर ते मानसिक राज्यही होतं, ते राज्य त्यांनी ईश्वरीय बांधणीमध्ये बांधून टाकलं होतं, ते त्यांनी अज्ञान शक्तीच्या रूपामध्ये बांधून टाकलं होतं, त्याला ईश्वरीय प्रारूप दिलं होतं. ईश्वराच्या जाचातून, अज्ञान शक्तीच्या जाचातून, पवित्र अशा धर्मग्रंथाच्या जाचातून कोणत्या कोणत्याही तुरुंगातून आपली मुक्ती झाली आहे. या सगळ्या मुक्तीला एक केवळ 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झालो हा एवढाच अर्थ राहत नाही. ती जी अनेक वर्षाची गारद करणारी जी परंपरा होती, त्या परंपरेतनं जेव्हा ही मुक्ती आपल्याला मिळाली, ती टिकवून ठेवायच्या अर्थानं आपण या गंभीर गोष्टीकडे. आता काल सध्या 21 मार्चला राज्यसभेच्या याच्यामध्ये रामजीलाल सुमननी जे वक्तव्य केलं, काय जे केलं असेल, 2 दिवसानंतर त्याच्या आग्रा मुक्कामी नवल वाटते, ज्या आग्रामध्ये ताजमहाल आहे, ज्या आग्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचं वैभवशाली अधिवेशन, जिथे बीबी मौर्य सारखा आयोजक होता, संघप्रिय गौतम सारखा आयोजक होता, त्या पिढीची लोक आज जिवंत आहेत की नाही मला माहिती नाही. हजारो आकाशामध्ये फुगे सोडण्यात आले होते, हजारो लोक महाराष्ट्रातनं आग्र्याला गेले होते. इतकी मोठी संख्या आग्र्यामध्ये दलितांची असताना सुद्धा त्या आग्र्यात रामजीलाल सुमनच्या घरावर बुलडोझरनं हजारो मुलं जातात आणि 1 किलोमीटरवर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री त्या शहरात राहून तो भाषण देत आहे. हे सगळं घडते, हे अचानक नाही आहे. हे घडण्याच्या मागची जी दूरदृष्टी आहे ती कारण असं आहे. हे विस्तारानं हा विषय मांडताना याला संक्षिप्त करून मी असं सांगेन, ही सगळी जी व्यूहरचना आहे, मी व्यूहरचना हा शब्द वापरतोय, याच्या मागचं केंद्रबिंदू जर कोणतं असेल तर ती सत्ता प्राप्तीचा मार्ग. सांप्रदायिकता हे आमचं शल्य नाही, सत्ता प्राप्तीचा मार्ग सांप्रदायिकतेच्या मार्गाने जातो हे त्यांनी हेरलं, म्हणून ते असं करतायत. त्या सांप्रदायिकला मग अतिश्रद्धा, अति आस्था, कट्टरतावाद हे जे बाकीचे जे शब्द आहेत, त्याला आता अधिक रंगीन शब्दात सांगायचं असेल तर त्याला आपण सांप्रदायिकता म्हणू. जेव्हा एखादा माणूस हिंदू असतानाच तो कट्टर हिंदू होतो, हिंदू असतानाच तो असं म्हणतो की राष्ट्र माझा आहे, ती सांप्रदायिकता. हिंदू असतानाच तो म्हणतो
की 70-80% आम्ही आहोत, ती कट्टरता. हिंदुस्थान नसतो असं म्हणतो की आम्ही आता रुलर्स राहू, ती कट्टरता. हिंदुस्थान नसतो असं म्हणतो की हा देश हिंदूंचा आहे, ती कट्टरता. यातनं आपल्याला कसं बाहेर पडता येईल, हे सगळे भाषणांचे विषय नाही होणार, हे आपल्याही व्यूहरचनेचे विषय होऊ शकतात. आणि ती व्यूहरचना करताना बाबासाहेबांनी जी द्रष्टेपणानं 140, 141, 142 जे घातलं होतं की हा कधीतरी शेड्यूल कास्ट म्हणून वर्गवारी मागेल, ती त्याची ओळख होईल. हा कधीतरी 141 म्हणून अदर बॅकवर्ड क्लास म्हणून हा संघटित होईल, ही त्याची आयडेंटिटी होईल. हा कधी ST म्हणून, आदिवासी म्हणून याची ओळख होईल. आणि हा हिंदू या आयडेंटिटीमध्ये रममान होणार नाही. ती गांभीर्य तत्कालीन जे सत्ताधारी होते त्यांनी कधीच लक्ष दिलं नाहीये. बाळासाहेब तेव्हाही म्हणायचे, आपण त्या सगळ्या गोष्टींच्याकडे आपलं पण दुर्लक्ष होतं. आपण 14 थड्याचा 1927ला 19 मार्च आणि 20 मार्चला महाडचा संग्रह झाला, गावभर आपण तो करतो. त्याच वर्षी 25 डिसेंबर, 26 डिसेंबर, 27 डिसेंबरला त्याच महाडमध्ये त्याच 14 तड्यावर मनुस्मृतीचं दहन झालं, तोही आपण करतो. पण त्याच रत्नागिरी जिल्ह्यात, त्या चिपळूण कुलाबा जिल्ह्यात खोती आणि जमीनदारीच्या विरुद्ध बाळासाहेबांनी परिषद घेतली, ती आपण कधीही स्मरणात ठेवत नाही. बाळासाहेबांनी केवळ आपले सामाजिक कार्यक्रम राबवले असं नाहीये. बाळासाहेबांनी आर्थिक कार्यक्रमांना अजिबात दुय्यम स्थान दिलं असं नाहीये. बाळासाहेबांना तो लढा लढायचा होता की ही चळवळ जर साम्यवाद्यांच्या हातात गेली आणि ही चळवळ जर जगभर जी क्रांती होते 1789ला जर फ्रेंचची क्रांती झाली, 1917ला जर रशियाची क्रांती झाली, कामगार हा समजा केंद्रबिंदू झाला, आर्थिक शोषण हे जर केंद्रबिंदू झालं, मांडणी तशीच जर होत असली, आणि इथे तर आर्थिक शोषणाच्या तुलनेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक शोषण कितीतरी भयंकर आहे. आणि ते जर पटलावर आणायचं असेल तर मला पाण्याचा प्रश्न, मनुस्मृतीचा प्रश्न, अस्पृश्यतेचा प्रश्न हा घ्यावाच लागेल. याचा अर्थ मी आर्थिक प्रश्नांना बगल देतो असं होत नाही, आपण ती दिली आहे. एकतर 140, 141, 142 ही आयडेंटिटी कशी राहील? आपण खूप लवकर बौद्ध म्हणून लोकांना परावर्तितही करू शकलो नाही. आपण दलित म्हणून दुसऱ्यांची जी नाळ जोडलेली होती ती सुद्धा साप तोडून टाकली. आपणही हेटाळणीच्या प्रवाहामध्ये लवकर वाहत गेलो. आपणही आपली संख्या किती आहे याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. छत्री समजा किती चांगली असली तरी पाऊस नसताना किंवा उकाडा नसताना, ऊन नसताना छत्री उघडून चालले, मूर्खपणा होतो. खूप समजा ऊन असेल तर छत्री उघडून चाललो तर योग्य आहे. पावसाच्या धारा असतील तर छत्री किती उपयोगी असली तरी 12 महिने तिला घेऊन चालता येत नाही. रणनीती तुमची किती श्रेष्ठ असू दे, पण डावपेच जर तुमचे नसले तर यशाची हमखासता नसते. डावपेच नावाचा भाग आपण दुर्लक्षित करून टाकला. या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण केव्हा लक्ष देऊ? आपण इंडिपेंडंट लेबर पार्टीचा जो 1935ला 15 ऑगस्ट 1935ला बाळासाहेबांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याचं वाचन कधीच करत नाही. आपण मुक्ती कोण पथे हजारदा वाचतो, पण इंडिपेंडंट लेबर पार्टी ची स्थापना करताना बाळासाहेबांनी जो
जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचं कधी वाचन होत नाही. आपण मनमाडला अस्पृश्य कामगार परिषद जी झाली 1928ला, तिथे बाबासाहेबांचं जे महनीय भाषण आहे त्याचं कधी वाचन करत नाही आपण. अशा अर्थाने आणि मग त्याच बाबासाहेबांनी संविधान देताना जे भाषण आपण हजारदा सांगतो ते तर म्हणतात ना असं, मला माहिती आहे म्हणतात की या देशामध्ये पक्षशाही ही देशाच्या वर जर जाईल, पक्षाची विचारसरणी ही देशाच्या वर जर गेली तर या देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आज ते घडते आहे. आपण हे विसरून जातो की बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही एका विसंगतीपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करतात, तुम्हाला पॉलिटिकल इक्वॅलिटी तर मिळून जाईल, पण सामाजिक आणि आर्थिक विषमता म्हटलंय. दोन्ही विषमता त्यांना लक्षात होत्या. या दोन्ही विषमतेची जे आपण कार्यक्रम राबवायला हवे होते आणि आपण आर्थिक कार्यक्रम समजा आपण वारंवार समजा राबवत गेलो असतो. आपल्या परिषदा बंडूभाऊ टीका म्हणून नाही म्हणत, पण आंबेडकर कार्यक्रम परिषद मी नाव सुद्धा कधी आजपर्यंत ऐकत नाही. आपल्याला अस्मिता, विचार, सांस्कृतिक या शब्दाचा खूप भोव आहे. आपण त्या शब्द केल्या असता मग इथे मग आजची पिढी अशी मानते की जी आता 5वी पिढी असेल, सर्वजित बनसोडे यांच्या वयाची पिढी असेल, जिथे बाबासाहेब स्वतः म्हणतात की प्रत्येक पिढी ही स्वतंत्र राष्ट्र आहे म्हणतात. मागच्या पिढीने आपले विचार त्यांच्यावर लादू नये म्हणतात. प्रत्येक पिढीचे स्वतःचे एक प्रश्न आहेत, स्वतःच्या प्रश्नांची त्यांची एक धग आहे. आजच्या पिढीला समजा लॅटरल एंट्रीच्या वरून त्यांना समजा त्यांना गळफास मिळत असेल, आजच्या पिढीला समजा खाजगीकरणावरून त्यांना गळफास मिळत असेल, आजच्या पिढीला त्यांचा रोजगार हिरावला जात असेल, आजच्या पिढीला कुठल्याच प्रकारचं जीवनाची सुरक्षा लाभत नसेल, तर ते तुमचं पण खूप आंबेडकर ऐकायला येत नाही यार. त्यांना हेच वाटतं की हे रोज आम्हाला आंबेडकरच पाचतात, आमच्या कामाचं काहीही सांगत नाही. हे शल्य वाढू देऊ नका बरं. या सगळ्या गोष्टींमधनं आपण आणि हे जर आपण केलं असतं, ओबीसी सुद्धा दुःखी आहे, आला असता आपल्या पाड्यात. कारण आपण ते हेरलं होतं. भूमिहीन हा केवळ महार नव्हता, तो धनगरही होता, तो माळीही होता, तो कुणबी पण होता. हे जे आंदोलनाचं जे प्रारूप होतं ना आपलं, हे त्या नामांतराच्या आंदोलनाच्या नंतर जी अशी टेस्ट लागली, जे भावनिक आंदोलन लोकांना असं वाटायला लागलं की ह्यांचं आंदोलन म्हणजे भावनिक आंदोलन. आणि आजची स्थिती अशी आहे, पुतळा, स्मारक, झेंडा आणि अजून काय ते करू नये असं नाही, पण प्रमाण थोडंसं 60-40 तरी नाही, 50-50 तर काहीतरी काय. तिथे ओबीसी आपल्याला तो मार्ग होता, तो ओबीसी नसता गेला. त्यांच्याकडे कुठलाच मार्ग नाहीये. आपण त्यांचे सगळे वाभाडे काढू शकतो, पण गेल्या विधानसभेमध्ये भाजपानं आमच्या विदर्भामध्ये 60% कुणब्यांनाच उमेदवारी दिली. कुणब्यांना असं वाटायचं की आपला पक्ष काँग्रेस, भाजपा हा तेल्यांचा पक्ष आहे, त्यांनी त्यातलं काढून टाकलं. तो आजचा विषय नाही आपला. पण अशा लाभार्थींची संख्या वाढवत ते जात गेले, त्यांना चव लागली आहे. हे केवळ आता रडण्याचं गणित नाही आहे, हे पुढचं भविष्य सर्वजित बनसोडे असो की प्रशिक आनंद असो की बंडूभाऊ नगरवडे यांनी या द्रष्टेपणाने या गोष्टींचा विचार करावा. त्यांना चव लागली आहे, आता ते सोडणार नाहीत. आता खूप दिवसाच्या नंतर
वर्षानंतर 40% त्यांना सत्ता प्राप्त झाली. खूप वर्षानंतर 1976 ला जेव्हा आणीबाणी लावली तेवढे जनसंघ केवळ 2 खासदारांचा होता. तेव्हा संघटन काँग्रेस खूप मोठा पक्ष होता. तेव्हा लोकदल खूप मोठा पक्ष होता. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष खूप मोठे होते. अत्यंत बारका छोटा मूल्यहीन चर्चेत न घेता येणारा तुच्छ पक्ष, शेंडीवाल्यांचा बामणांचा पक्ष म्हणून ज्याची प्रतिमा होती, ज्याचं चिन्ह दिवा होता, कॉर्पोरेटर सुद्धा निवडून फारसे येत नसत, त्या पक्षानं या प्रतिमेतून सुटका कशी होईल? जे सनातनवादाचा पुरस्कार करतात ते परावर्तित होत गेले आणि जे परिवर्तनाचा पुरस्कार करतात ते बदलायला तयार नाही. जशी आपली स्थिती आहे. आपण म्हणजे देवत्वाकडे, प्रतीकाकडे, पूजनीयतेकडे, खूप मोठं स्मारक कसं होईल याच्याकडे, माणसं कशी मोठी होतील, माणसं कशी सुखी होतील, जंजाळातून दूर कशी होतील, खूप मोठी दीर्घ कविता लिहितात या माणसांचे दुःख नाही लिहित. खूप वेगवेगळ्या अंगांना फक्त चरित्र लिहितात. या खंडातील त्या पानावर, त्या पानातील त्या ओळीवर 12व्या खंडात, 13व्या खंडावर, 14व्या खंडामध्ये, पण जी आजची जी दुःखाची स्पंदनं आहेत तिकडे दुर्लक्ष करतात. तो विषय पत्रिकेवर विषय घेत नाहीत. त्या आसवा विषय होत नाहीत. ते पिढीचं दुःख सार्वजनिक दुःख होत नाही.